अब मोबाइल से रिलेटेड किसी भी चीज़ के लिए आपको शॉप टू शॉप जाने की ज़रूरत नहीं पड़ेगी, क्योंकि टोटल सॉल्यूशन लेकर आ रहा है मोबाइल से रिलेटेड सारी एसेसरीज, जो आपको सिर्फ एक क्लिक पर आपके घर पर डिलीवर की जाएगी, और वो भी अच्छे और सस्ते दामों में। तो आइए जल्दी हमारी वेबसाइट पर विजिट करें। कळव्याला 52 बिल्डिंगना नोटीस आल्या. शीळ, दिवा, डायगर इथे तर भीतीचं वातावरण आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठं काय आहे, तर काही जण मुद्दामून जातात बिल्डिंग मध्ये. आज तुम्हारी बिल्डिंग टूटने वाली है, रस्ते पे आ जाओ. आज तुम्हारी बिल्डिंग टूटने वाली है, रस्ते पे आ जाओ. आज तुम्हारी टूटने वाली है, रस्ते पर जाओ. ते तिथली गरीब माणसं नोकरी धंदा सोडून दररोज रस्त्यावर येतात. महानगरपालिकेचे अधिकारी दररोज 9 वाजता तिथे पोहोचतात. एकाही बिल्डिंगवर कारवाई होत नाही. पोलीस पोहोचतात. हे काय नाटक चालू आहे? याच्यात सरकारला भूमिका घ्यावी लागेल. जे अनधिकृत इमारती आहेत त्या इमारती तुम्ही बेकार करणार आहात का लोकांना? तुम्हाला न्यायालयासमोर जाऊन भूमिका मांडावी लागेल. कळव्यामध्ये काल 52 इमारतींना नोटिसा देण्याची तयारी सुरू झालेली आहे. 52 इमारतींना नोटिसा देऊन जर तुम्ही पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असेल तर कळव्यामधली 52 लोक जाणार कुठे? चीळ, दिव्या, डायगर मध्ये तर भीतीची परिस्थिती, दहशत निर्माण करून टाकली आहे. मग जर कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भूमिका घेऊ शकता, तर तुम्हाला ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, टायगर, शीळ या परिसरासाठी सुद्धा भूमिका घ्यावी लागेल. मोर्चा आम्ही करू शकतो, लोकांना रस्त्यावर आम्ही उतरवू शकतो, पण शेवटी भूमिका सरकारला घ्यायची आहे. आम्ही सरकारमध्ये नाहीये. मी फक्त तुम्हाला आठवण देऊ इच्छितो. एक काळ असा आला होता जेव्हा वागळे इस्टेट पासून शीळपर्यंत सगळ्या बिल्डिंगी तोडण्याचा निर्णय झाला होता अनधिकृत. तेव्हा तुम्ही माननीय शरद पवार साहेबांची भेट, तुम्ही प्रताप सरनाईक, राजन विचारे असे तुमचे 3 आमदार आणि डोंबिवलीचे 1 आमदार असे 4 जण येऊन भेटले होते. तुम्हाला पवार साहेबांनी शब्द दिलेला की इतक्या अमानुषपणाने सरकार वागणार नाही, मध्य मार्ग काढू, पण कोणाला बेघर करणार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे. गरीब माणूस हा छप्पर शोधत असतो. तो येतोच कशाला? पोटासाठी, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी, आपल्या पत्नीसाठी तो घर शोधतो. ते घर शोधत असताना त्याला बिचारायला काय माहिती असते सगळं लिगल आहे, इलिगल आहे, काय कसं आहे. तो घर घेतो आणि आज त्याला जेव्हा तुम्ही बेघर कराल, हा बांधणारा बिल्डर कोण? त्याच्यावरती काय कारवाई होणार? ते अधिकारी जे तिथे होते त्यांच्यावरती काय कारवाई होणार? वर गरिबांना घराच्या बाहेर काढणं आणि नंतर इमारती तोडणं हे काही योग्य नाही. याला आमचा विरोध असेल आणि याच्यानंतर आम्ही हा विरोध अजून जोरात करू. पण आमची एकनाथ शिंदेकडनं एवढीच अपेक्षा आहे, शिंदे साहेबांकडनं, की जो न्याय कल्याण डोंबिवलीला लागला तोच न्याय तुम्हाला कळवा, मुंब्रा, शीळ, दिवा, टायगरला द्यावा लागेल.